एक मूल आणि आई म्हणजे वात्सल्य, प्रेम, माया, भक्ती. असंच एक मूल म्हणजे आपले साने गुरुजी. साने गुरुजींचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने आणि त्यांची आई. यांच्यातील मातृत्वाचा गोडवा, यांच्यातील वात्सल्याचा जुळजुळ वाहणारा झरा मी इथे उल्लेखणार आहे. देवाला माऊली म्हणायचे, धर्मग्रंथांना आई म्हणायचे आणि देशाला माता म्हणायचे. ही आपल्याच संस्कृतीची शिकवण आहे. जेव्हा मनुष्य जन्माला येईल त्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची सुरुवात होत असते. म्हणजे हा जीव आईच्या पोटामध्ये जेव्हा गर्भरूपाने अंकुरायला सुरुवात होते तेव्हाच त्याच्या शिक्षणाची सुरुवात होते. म्हणजे त्याचे आई वडील जसे वागतात, जसे बोलतात, जे कृत्य करतात, जी कर्म करतात, जी स्वप्नमणी बाळगतात, त्यानुसारच या नवजात बालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार होत असतात. म्हणजे फक्त आई वडीलच मुलांना शिकवतात का? नव्हे. ही संपूर्ण सृष्टी, आजूबाजूची निर्जीव आणि सजीव सृष्टी, ही सर्व या नवजात बालकाला शिकवत असते. परंतु या सृष्टीतून काय घ्यावे हे आई वडीलच तर शिकवतात. आणि त्याहूनही अधिक वाटा असतो तो आईचाच. कारण हे मूल आईच्या पोटात राहून जणू तिच्याशी एकरूप झालेलं असतं. आईची आणि मुलाची नाळ जोडलेली असते. हे मूल हसतही आईजवळ, रडतही आईजवळ, आईच्या अंगाखांद्यावर खेळतं, झोपतही आईच्याच कुशीत. त्यामुळे खरी शिक्षणदात्री ही आईच होय. आई देह देते, मनही देते. जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांचं मन हे संस्कारक्षम असतं. लहानपणी मुलांवर जे संस्कार केले जातात ते दृढदम असतात. लहानपणी मुलांचं मन मातीसारखं असतं, मेणासारखं असतं. जसं आपण त्याला आकार देऊ, जसं आपण त्याला घडवू, तसं ते घडत जातं. जसं सूर्य चंद्रांना माहीत असो वा नसो, परंतु त्यांच्या किरणांनीच कमळे उमलतात, फुलतात आणि बहरतात. तसंच आई वडिलांना किंवा आजूबाजूच्या लोकांना माहीत असो वा नसो, परंतु त्यांच्या कृत्यांनीच या नवजात बालकाच्या, लहान मुलांच्या कळ्या उमलतात, फुलतात आणि बहरतात. श्याम म्हणजे साने गुरुजी म्हणतात, मला जे काही शिकवले ते माझ्या आईनेच मला शिकवले. आई माझा गुरु, आई कल्पतरू. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळपणे बोलावयास, प्रेमळपणे वागावयास माझ्या आईनेच मला शिकवले. मनुष्यांवर नव्हे तर गाई गुरांवर, झाडा माडांवर, फुलवाकरांवर प्रेम करायला आईनेच मला शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि गरिबीमध्येही आपले स्वत्व आणि सत्व कसे राखावे हे आईनेच मला शिकविले. निस्वार्थीपणाने सेवा आणि आत्मर्पणाचे धडे हे आईनेच तर मला दिले. इतरांना कसे हसवावे, कसे सुखवावे, इतरांचे दुःख कसे कमी करावे हे आईनेच तर मला शिकविले. आपल्याकडे जे आहे ते इतरांना द्यावे, आपल्याला जे जे करणं शक्य होईल ते ते करावे हे आईनेच तर मला शिकवले. एखाद्या रस्त्यातील दगड उचलावा, एखाद्या रस्त्यातील काटा बाजूला करावा, एखादं फुलझाड लावावं, कधी रस्ता झाडावा, प्रत्येकाशी गोड बोलावं, रडणाऱ्याचे अश्रू पुसावेत हे आईनेच तर मला शिकवलं. असुवन जल सिंच सिंच प्रेम वेली बाई, असुवन जल सिंच सिंच प्रेम वेली बाई. म्हणजे असुरींच्या पाण्याने मन शुद्ध करून त्यामध्ये प्रेमाची, भक्तीची वेल वाढवण्याचा हा मीराबाईंचा मंत्र श्यामला म्हणजेच गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला. असुरूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीची, प्रेमाची कमळे उमलतात, फुलतात आणि बहरतात. आपल्या आपल्या जीवन वेलीला आपल्या जीवन वेलीला आत्मसिद्धींच्या आसवांचे शिंपण करावयास श्यामला त्यांच्या आईने शिकविले. म्हणून तर या वेलीवरती देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची आणि ईश्वर भक्तीची फुले उमलली, भरली आणि फुलली. गुरुजी म्हणतात, माझ्या मनामध्ये अत्तर ओतण्याचे काम माझ्या आईनेच केले. अंतरंगी करुणी निवास, अंतरंगी करुणी निवास, सुवास देई मज जीवनास. अंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. म्हणजे त्या जीवनाला रंगही देणारी तीच, सुगंधही देणारी तीच. सारे काही तिचे, सारे काही तिचे. खरोखरच मी कोणी नाही, मी कोणी नाही, सारी माझी आई, सारी माझी आई. आणि गुरुजींचा कंठ, श्यामचा कंठ दाटून आला.
मन गहिवरून आले गुरुजींचे आणि गुरुजींच्या डोळ्यातून घळाघळ अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अशी ही श्यामची आई आणि असे हे श्याम